उच्चस्तरीय चौकशी होईल अशी सगळी मागणी करताय. अपघात की घात अशा पद्धतीची शंका कुशंका राजकीय नेत्यांकडून व्यक्त केली जाते. आपल्याला काय वाटतं? असं आहे की अजितदादा पवार यांचा जो दुर्दैवी मृत्यू या विमान अपघातात झाला याबद्दल अनेकांना शंका आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजितदादाच्या पक्षाचे जे ज्येष्ठ नेते आहेत, माननीय छगनजी भुजबळ असो किंवा दादाच्याच पक्षाचे काही आमदार असो किंवा बाहेरचे सुद्धा अनेकांनी सुद्धा ही शंका व्यक्त केली आहे की हा अपघात जो अजितदादाचा झाला तो अपघात आहे की घातपात आहे. कारण की अनेकांना शंका अशी आहे की जेव्हा हा अपघात झाला त्यावेळेस सिव्हिल एव्हिएशन मिनिस्टरनी सांगितलं की बारामतीच्या एअरपोर्टला व्हिजिबिलिटी कमी होती आणि त्याच्यामुळे बहुतेक हा अपघात झाला असेल असं त्यांनी सांगितलं. पण असं आहे की व्हिजिबिलिटीचा जेव्हा प्रश्न आहे, विमान जेव्हा बारामतीच्या जवळपास एअरपोर्टपाशी आलं, आपण सुद्धा पाहिलं असेल तर अनेकांनी व्हिडिओ घेतला त्याचा. 2 किलोमीटर दुरून व्हिडिओ त्याचा एकदम क्लिअर आला विमानाचा की कसं असं विमान चाललंय असं आणि कसं एकदम पलटी अशी खाते आणि कसं क्रॅश होतं. हा क्लिअर कट व्हिडिओ त्या निमित्तानं आला. जर धुकं असतं, जर व्हिजिबिलिटीचा प्रश्न असता तर इतक्या दुरून तो व्हिडिओ आला नसता. आणि ते पाहिल्यानंतर सगळ्यांना असं वाटतं की याच्यामध्ये काही घातपात आहे का. आणि म्हणून सर्व त्या निमित्तानं चिंतेत आहे की वस्तुस्थिती समोर आली पाहिजे. त्यामुळे संजय राऊत यांनी जी मागणी केलेली आहे त्याला माझं सुद्धा समर्थन आहे. आमचं एकच म्हणणं आहे की या घटनेची चौकशी DGCIच्या माध्यमातून तो होईल, पण त्याच्यावर हायकोर्ट जजचं नियंत्रण, त्यांच्या नियंत्रणाखाली ही चौकशी झाली पाहिजे. तेव्हाच खऱ्या गोष्टी काय काय घडलं, काय नाही, घातपात आहे की अपघात आहे हे सर्व जनतेसमोर येईल. फक्त DGCI करून चालणार नाही किंवा CID करून चालणार नाही. त्यामध्ये हायकोर्ट जजच्या नियंत्रणाखालीच ही चौकशी झाली पाहिजे. अजितदादा हयात असताना अनेक बैठका पार पडल्या. मागे विलिनीकरणासंदर्भामध्ये साधारण किती बैठका ते पार पडल्या? आता सध्याला त्या संदर्भात आमच्या काही कानावर नाही अशा पद्धतीचे वक्तव्य समोर येत आहे. तुम्ही प्रत्यक्ष तिथं त्या बैठकांमध्ये काही बैठकात आपण सुद्धा उपस्थित होता का आणि किती बैठका नेमक्या पार पडल्या? असं आहे, अजितदादांबरोबर जवळजवळ 14 बैठका झाल्यात. त्याच्यामध्ये अनेक बैठकीमध्ये मी सुद्धा उपस्थित होतो, आमचे बाकी सहकारी सुद्धा होते. पण आता याच्या बाबतीत असं आहे की सध्या आता दुखवट्याचा काळ चालू आहे आणि हा दुखवटा संपल्यानंतर आम्ही सविस्तरपणे कोणत्या तारखेला बैठक झाली अजितदादांबरोबर, किती वाजता बैठक झाली, त्या बैठकीला कोण कोण होतं, त्या बैठकीमध्ये काय ठरलं, या सर्व गोष्टी सविस्तरपणे दुखवट्याचा काळ संपल्याचं सांगू. सुप्रियाताई शरद पवार साहेब हे सुद्धा बैठकीला होते. सुप्रियाताई सुद्धा अनेक बैठकीला उपस्थित होत्या. शरद पवार साहेब सुद्धा काही बैठकीला उपस्थित होते. त्याच्यामुळे सर्वांना माहिती आहे, त्यांच्या नेत्यांना सुद्धा माहिती आहे सर्वांना.